डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। नगरच्या देऊळगाव सिद्धी येथील सावित्रा रमेश काळे हे रहिवासी असून कुटुंब भूमिहीन झाले। यापूर्वी गायरान गट क्रमांक 432 मध्ये नांगरट केलेली जमीन शासनाकडे वेळोवेळी भेटण्यासाठी अर्जही केले होते। मुली आणि सावित्रा काळे हे 3 जुलै रोजी पेरणी करण्यासाठी त्या जमिनीत गेले असता त्यांना जबर मारहाण केली गेली। ही मारहाण गावातील सरपंचांचे पती प्रभाकर सिद्धू बोरकर यांचा पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर यांच्या सांगण्यावरून गावातील श्रीमंत्या चव्हाण, अनु चव्हाण, विनोद चव्हाण, आदेश भोसले आणि योगेश भोसले या पारधी समाजाच्या लोकांनी केली। या मारहाणीत मोटारसायकलनं धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला। यांनी तिघांनी येऊन श्रीमंतांनी तलवार घेऊन आलेला आणि तलवार शेतीत मला तलवारीने मारित होता। याची पण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे। हो काय असे मला वार केलेत आणि नाही दाखवणार मी, अशा ठिकाणी पण वार केलेत ते साहेब लोकांना मी दाखवू शकते। मला साहेब लोकांनी सांगितलं ना, दाखव बाई तुला कुठं वार झालेत। एवढं मारहाण असून मला माझ्या पतींना फोन केला मी, माझ्या पतींनी मला दवाखान्यात घेऊन आले। त्यांनी मागून माझ्या मुली येत होत्या रस्त्याने रामवाडी वस्तीवर, तिथं येऊन मागून पुरीला गाडीवर धडकवलंय त्यांनी। माझी पोरगी दवाखान्यात सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे आणि दवाखान्यातले डॉक्टर लोक काळजी घ्यायनात। मला एवढं लागलंय मी हिडीओ काढून मी लाईफ सुद्धा दाखवू शकते माझ्या अवघड ठिकाणी किती लागलंय मला। त्यांनी मला इतकं मारलेलं आहे, खाली पाडून वरून दगडांनी चेसलंय मला त्यांनी। तरी दिली ना, आम्ही गेलो ना, नाही घेतली तक्रार पोलीस स्टेशनला। आमची मागणी काय नाही, यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। सरपंचावर पिटू बोरकरावर कारवाई झालीच पाहिजे। माझे कुटुंब हे शेती कामासाठी म्हणजे जमिनीचं आपल्या पेरणीसाठी तूर पेरणीसाठी गेले असता तिथं त्यांना थोडे वेळ झाल्यानंतर काही ते आले गुरं चारण्यासाठी आलेल्या पोरांनी त्यांनी त्यांच्या आईबापाला बोलून घेतलं। श्रीमंत्या भोसले श्रीमंत्या जीवलाल चव्हाण याला बोलून घेतलं। त्यांनी मग काय आला तो भांडला, थोडा वेळ असतो सकाळी भांडला, दुपारी नंतर त्यांनी परत गेला, परत पाणी पाजून आला। जेवण झाल्यानंतर परत त्यांनी आम्ही तूर लावायला चालू केली। मी नसताना पोरी होत्या म्हणजे करीत मी कामाला होतो। तिथून आल्यानंतर मग त्यांनी सरपंचांना फोन केला। सरपंच म्हणले काय नाही, त्यांना काय नका करू तुम्ही, त्यांना जाऊन त्यांना ते करू नका देऊ, त्यांना जमिनीतून बाहेर हुसकून द्या, काही करा कसं करा। ही मारहाण झाल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता त्यांनी देखील कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतला नाही। त्यामुळे या घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी 8 जुलैला कुटुंबासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार आहे, असा इशारा काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे 4 जुलैला निवेदनातून दिला आहे। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।